ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल, ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे। त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल, कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू। काही मदत करता येईल ती करायची। ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत। आपले जे एनडीआरएफचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत, ते रिवाईज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत, त्याच नॉर्म्सनी आपण मदत करणार आहोत आहे। आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती, तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतोय। वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत। याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल, पण हे लॉंग टर्मचं आहे। आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे। मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत, 6-6 महिने अनेक वेळा मदत मिळत नाही। यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे। जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय। कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास 2200 कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत। त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू। सर, बऱ्याच बॅरेजेसचे टेक्निकल प्रॉब्लेम ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होते, मात्र ती टर्मच नाही कुठे असंही सांगण्यात येतं। मग काय सत्य असं आहे, ओला दुष्काळ ही बोलीभाषा आहे। आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही। तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजे, ते आपण राबवू। त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो, म्हणजे ते तेवढ्यापुरतं स्थगित करतो। पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाहीये, त्यामुळे विजेचं बिल आपण घेणार नाहीये। याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत।